विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील अभ्यासपत्रिका 9वी विषय मराठी साहित्य विचार याविषयीची माहिती मागील काही तासिकेपासून पाहत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण साहित्याचं स्वरूप पाहत असताना साहित्य म्हणजे काय आणि यामध्ये भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत साहित्यिकांनी किंवा संस्कृत विचारवंत किंवा संस्कृत अभ्यासक यांनी ज्या काही साहित्याच्या महत्त्वपूर्ण अशा व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये एक पार्श्वभूमी परत पाहत असताना यामध्ये वामन असते, दंडी असते, रुद्रट असते, मम्मट, आनंदवर्धन, जगन्नाथ, कुंतक, राजशेखर, विश्वनाथ, हेमचंद्र इत्यादी भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि सारांश रूपाने देखील विवेचन यावर आपण केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, साहित्याच्या व्याख्या पाहिल्यानंतर एक महत्त्वाचा पुढील घटक आहे तो म्हणजे साहित्याची लक्षणे. आता भारतीय अभ्यासकांनी ज्या काही साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत साहित्याच्या व्याख्या केल्यानंतर साहित्य कशाला म्हणावं हे यातून आपणास समजण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर त्यांनी साहित्याच्या व्याख्या केल्यानंतर किंवा काव्याच्या व्याख्या केल्यानंतर त्यांनी साहित्याची काही लक्षणे सांगितलेली आहेत. त्या लक्षणांचाही विचार आपणास करावयाचा आहे. संस्कृत अभ्यासकांनी काव्याच्या व्याख्यामध्ये म्हणजे साहित्य हा शब्द काव्य या अर्थानेही वापरलेला आहे किंवा काव्याला साहित्य या ठिकाणी असं म्हटलं जातं. म्हणून संस्कृत अभ्यासक जे आहे त्या संस्कृत अभ्यासकांनी काव्याच्या व्याख्यामध्ये काव्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. जे आपण आता महत्त्वपूर्ण अभ्यासकांची नावे पाहिलेली आहेत त्यांनी साहित्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत, काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. हे सर्व संस्कृत अभ्यासक आहेत. एक साररूपाने जर आपण पाहिलं तर अशी नोंद या ठिकाणी संदर्भ ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे की संस्कृत अभ्यासकांनी काव्यांच्या व्याख्यामध्ये काव्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. पण असे असले तरी काव्याची निश्चित अशी व्याख्या करणे कठीण आहे. त्यामुळे निश्चित असे स्वरूप व्यक्त करता येत नाही. असे असले तरी काव्याच्या व्याख्येतून व्यक्त केलेले स्वरूप पूर्णपणे अयोग्य आहे असेही म्हणता येत नाही. आपण ज्या काल मागील तासिकेमध्ये व्याख्या पाहिलेल्या आहेत त्यामधून भामर, कुंतक, राजशेखर, विश्वनाथ, रुद्रट, मम्मट, राजशेखर इत्यादी अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत मग त्यांनी केलेल्या व्याख्या चुकीच्या आहेत असं आपण म्हणायचं का? तर नाही. तर त्यांना जे साहित्याच्या संदर्भात आपले विचार वाटले आहेत ते त्यांनी व्यक्त केलेले आहेत म्हणून ते पूर्णपणे चुकीचे नाहीत. म्हणून असे असले तरी अभ्यासकाने काव्याच्या व्याख्यातून केलेले काव्याचे स्वरूप पूर्णपणे अयोग्य आहे असंही आपणास म्हणता येत नाही. व्याख्येतून काव्याचे स्वरूप व्यक्त करण्याबरोबरच त्यांनी काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत. म्हणून काव्याचं स्वरूप आणि काव्याची लक्षणे या दोन्हीही गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर आपणास मराठी साहित्य, मराठी काव्य आणि मराठी साहित्याची जी काही लक्षणे आहेत जे भारतीय अभ्यासकांनी सांगितलेले आहेत, संस्कृत अभ्यासकांनी सांगितलेले आहेत ते समजण्यासाठी मदत होऊ शकते आणि त्यातून आपणास साहित्याचं स्वरूप आणि साहित्याची लक्षणे
दोन्हीही समजू शकतात. विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्याचं स्वरूप आणि साहित्याची लक्षणे या दोन्हीही घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. म्हणून या दोन्हीही घटकांचा अभ्यास आपणास करणं अतिशय आवश्यक आहे. यापूर्वी आपण साहित्याचं स्वरूप पाहत असताना भारतीय अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केल्या त्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण साहित्याची जी काही लक्षणे भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली आहेत त्या आधारे आपण त्यांचे विचार, त्यांनी कोणकोणती लक्षणे सांगितलेली आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय अभ्यासकांनी काव्याच्या म्हणजे साहित्याच्या व्याख्या करताना त्यामध्ये साहित्याचे स्वरूप आणि साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत. काही अभ्यासक आपल्या व्याख्यामध्ये साहित्याच्या एखाद्या लक्षणावर लक्ष केंद्रित करताना दिसतात. हे लक्षण साहित्याचे कसे अविभाज्य अंग आहे याचे स्पष्टीकरणही ते देतात. प्राचीन अभ्यासकांनी सांगितलेली काव्याची लक्षणे काव्य लक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी मांडलेले सिद्धांतच आहेत असं साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी जी काही साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत ते एक प्रकारे साहित्यांचे सिद्धांतच आहेत. त्यांनी मांडलेले आपले विचार, त्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे हे साहित्याचे सिद्धांत आहेत असं या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. काव्य लक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत क्रमाक्रमाने आपण या लक्षणांचा विचार करणार आहोत. साहित्याच्या लक्षणामध्ये पहिलं लक्षण अलंकार विचार हे आहे. त्या अलंकार विचाराच्या संदर्भामध्ये भारतीय अभ्यासक जे आपले विचार व्यक्त करतात, जे आपली मते मांडतात त्या आधारे आपणास समजून घेणं आवश्यक आहे. तर भारतीय अभ्यासकांनी आपल्या काव्याच्या व्याख्येमध्ये जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या लक्षणापैकीच अलंकार हे एक पहिलं लक्षण आहे. जो अलंकार विचार आपण पाहत आहोत ते साहित्याचे एक लक्षण आहे. त्यामध्ये काही भारतीय अभ्यासकांची नावे या ठिकाणी पुढे आलेली आहेत, त्याचाही विचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून भारतीय अभ्यासकांनी आपल्या काव्याच्या व्याख्यामध्ये जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या लक्षणापैकीच अलंकार हे एक लक्षण आहे. यामध्ये भामह, दंडी, वामन, रुद्रट यासारख्या अभ्यासकांनी काव्यामध्ये अलंकाराला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तर पुढे अलंकार म्हणजे काय याचीही चर्चा अभ्यासकांनी इथे केलेली आहे. एक एक घटक समजून घेतल्यानंतर आपणास साहित्याची लक्षणे आणि अलंकार या दोन्ही बाबी लक्षामध्ये येतील. म्हणून भामह असतील, दंडी असतील, वामन असतील किंवा रुद्रट असतील या अभ्यासकांनी काव्यामध्ये अलंकाराला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. पुढे अशी नोंद करण्यात आलेली आहे, पुढे असा उल्लेख करण्यात आलेला आहे, साहित्यशास्त्राचे पहिले नाव अलंकारशास्त्र हे होते. आपण साहित्यशास्त्र असे या ठिकाणी म्हणतो, त्याला साहित्य विचार, साहित्यशास्त्र असे या ठिकाणी म्हटलं जातं. तर या साहित्यशास्त्राचं पहिलंचे जे नाव आहे ते अलंकारशास्त्र होतं अशी नोंद साहित्य विचार या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. यावरून साहित्यशास्त्रामध्ये अलंकाराला असणारे स्थान किती महत्त्वाचे होते हे लक्षात येते. राजशेखर यांनी तर या अलंकारशास्त्राला 5वी विद्या, 7वे वेदांग व 15वे विद्यास्थान म्हटले आहे. यावरून अलंकाराची साहित्य क्षेत्रातील
व्यापकता लक्षात येते. आता हा एक संपूर्ण परिच्छेद जरी आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी अशी गोष्ट लक्षात येते की साहित्याच्या लक्षणामध्ये अलंकार हे साहित्याचा एक महत्त्वपूर्ण विशेष किंवा साहित्याचं महत्त्वपूर्ण लक्षण आहे असं आपणास म्हणता येईल. मग या अभ्यासकांनी साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये अलंकाराला किती महत्त्वाचं स्थान आहे, म्हणजे अलंकाराला महत्त्व देणारे जे काही भारतीय अभ्यासक आहेत, संस्कृत अभ्यासक आहेत, त्यामध्ये भामह, दंडी, वामन, रुद्रट इत्यादी अभ्यासकांनी काव्यामध्ये अलंकाराला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. या अलंकाराच्या महत्त्वपूर्ण अशा स्थानावरूनच यापूर्वी साहित्यशास्त्राचं नाव अलंकारशास्त्र होतं अशी ही माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि यावरून अलंकाराला किती महत्त्वाचं स्थान आहे हेही लक्षात येतं. त्याचबरोबर राजशेखर हे एक संस्कृत अभ्यासक आहेत, संस्कृत विचारवंत आहेत. त्यांनी या अलंकाराचं काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये असलेलं महत्त्वाचं स्थान लक्षात घेऊन त्यांनी अलंकारशास्त्राला 5वी विद्या, 7वे वेदांग व 15वे विद्यास्थान म्हटलेलं आहे. आणि यावरून अलंकाराची साहित्य क्षेत्रापलीकडे व्यापकता आपल्या लक्षात येते. याचबरोबर यापूर्वी अलंकार हा शब्द कुठे कुठे दिसून आलेला आहे किंवा अलंकार या शब्दाची नोंद कुठे आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे या ठिकाणी अशी नोंद केलेली आहे किंवा पुस्तकामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की अलंकार हा शब्द वेदामध्ये तसेच शतपथ ब्राह्मणातही आलेला आहे. जसं पूर्वी साहित्यशास्त्र याचं पहिलं नाव अलंकारशास्त्र होतं, याचबरोबर राजशेखर यांनी अलंकारशास्त्राला 5वी विद्या, 7वे वेदांग आणि 15वे विद्यास्थान असा त्याचा गौरव केलेला आहे. त्याचबरोबर अलंकार हा शब्द वेदामध्ये देखील दिसून आलेला आहे. त्याचबरोबर शतपथ ब्राह्मणातही जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये देखील अलंकार हा शब्द वापरण्यात आलेला आहे किंवा अलंकार या शब्दाची नोंद दिसून येते. आता पुढे सहज सोपा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. मग या अलंकार या शब्दाचा अर्थ भूषविणारी वस्तू. अलंकार या शब्दाचा अर्थ भूषविणारी वस्तू असा घेतलेला आढळतो. मग अलंकार हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, तर अलंकार या शब्दाचा आपण सहज जरी अर्थ पाहिला तर त्याला दागिना असंही या ठिकाणी म्हटलं जातं. जे सोन्याच्या विविध वस्तू असतात त्यामध्ये नेकलेस असेल, कर्णफुले असतील, अंगठी असेल, या सर्वांना आपण अलंकार किंवा दागिने असे या ठिकाणी म्हणतो. सोन्याचे अलंकार किंवा सोन्याचे दागिने. आता या हा जे सोनं आहे आणि त्यापासून बनवलेले जे काही विविध अलंकार असतील हे जर परिधान केले, मग स्त्रियांनी जरी परिधान केले तरी स्त्रियांचं सौंदर्य या अलंकारामुळे देखील काय असतं, अधिक सुंदर या ठिकाणी दिसून येतं. पुरुषाच्या हातामध्ये अंगठ्या दिसून येतील किंवा गळ्यामध्ये चेन किंवा लॉकेट वगैरे दिसून येतात. समारंभामध्ये किंवा काही महत्त्वाच्या कार्यक्रमाप्रसंगी हे असे दागिने महिला असोत किंवा पुरुष असोत परिधान केलेले दिसून येतात. हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. विशेषतः स्त्रियांच्या अंगावर किंवा महिलांच्या अंगावर ही सोन्याची दागिने भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याची दिसून येतात. मग या अलंकारामुळे काय आहे, त्यांच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते असे या ठिकाणी म्हटलं जातं. असो, थोडक्यात आपणास पाहिजे आहे की अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असे या ठिकाणी घेतलं जातं. आणि दागिना हा म्हणजे सोन्याचा दागिना असेल, चांदीचा दागिना असेल या अर्थाने. सोने किंवा चांदीच्या वस्तू जर आपण परिधान केल्या तर मग मोत्याच्या वस्तू आहेत, डायमंड वगैरे असतील, या अशा स्वरूपाच्या. यामध्ये काय आहे
तर ते ज्यांनी परिधान केलेलं आहे त्याच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते. तसं तर रूपवान व्यक्तीला अशा या बाह्य दागिन्यांनी नटण्याचे किंवा दागिने घातल्यामुळेच आपलं सौंदर्य अधिक दिसतं असं या ठिकाणी नाही. पुढे हा भाग इथे आलेलाच आहे की रूपवान मुळात जर सुंदर स्त्री असेल तर विना अलंकाराशिवायही ती त्या ठिकाणी सुंदर दिसूच शकते. परंतु ही दागिने जरी घातली तर तिच्या मूळ सौंदर्यामध्ये अनेक भर त्या ठिकाणी अधिकची भर पडू शकते. पुढे हा उल्लेख या ठिकाणी येतोच आहे. तर थोडक्यात अलंकार या शब्दाचा दैनंदिन जीवनामध्ये अर्थ किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये अर्थ दागिना असा या ठिकाणी घेतला जातो. म्हणून पूर्वी अलंकार हा शब्द साहित्यामध्ये वापरण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी साहित्यामध्येही अलंकार हा शब्द आलेला आहे. आणि आता उदाहरणासाठी आपण सोन्याचे अलंकार असं म्हटलं तर मानव, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, हे दागिने किंवा अलंकार जेव्हा परिधान करतो हे त्याचं बाह्य रूप सुंदर दिसण्यासाठी आहे. आंतरिक स्वरूप तर त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या संस्कारावर, त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या शीलपणावर, हे त्याचं आंतरिक सौंदर्य अवलंबून असतं. वरून दिसायला वेगळा, आतून वेगळा असं दुटप्पी स्वभावाचे लोकही समाजामध्ये आपणास दिसून येतात. म्हणून असं म्हटलं जातं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे जसा बोलतो तसा चालतो तो खरा चारित्र्यवान, तो खरा शीलवान, तो खरा संस्कारशील असा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. समाजामध्ये आपणास अशा दोन्हीही प्रवृत्तीचे लोक दिसून येतात. सांगायचा मूळ उद्देश एकच आहे की अलंकार परिधान केल्यामुळे आपलं सौंदर्य खुलून या ठिकाणी दिसतं. स्त्री असो, पुरुष असो, विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये महिलांना किंवा स्त्रियांना दागिने परिधान करण्याची थोडीशी अधिकची हौस या ठिकाणी असते. आपण अधिक सुंदर दिसावं हा त्याचा मागचा उद्देश असू शकतो. परंतु असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे की एखादी मुळातच रूपवान जर सुंदर स्त्री असेल तर ती विना अलंकाराच्या शिवाय म्हणजे अलंकार न परिधान करता देखील ती सुंदर दिसू शकते असं या ठिकाणी म्हटलं आहे. आपणास हे पाहायचं आहे की साहित्यामध्ये मग असं काय आहे की त्यामध्ये अलंकाराची रचना, अलंकाराचा वापर केला जातो. तर तो भाग आपल्या दृष्टीने, अभ्यासक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. साहित्यामध्ये जेव्हा आपण अलंकारयुक्त अशी शब्दरचना वापरत असतो तेव्हा त्या मूळ शब्दाला विशेष असा अर्थ प्राप्त होत असतो आणि अलंकारयुक्त रचना त्याच दृष्टीने उपयुक्त आहे. म्हणून साहित्यामध्ये देखील या अलंकाराला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. साहित्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे अलंकाराचे प्रकार पडतात. त्यामध्ये शब्द अलंकाराचे काही आणखी उपप्रकार आहेत, अर्थालंकाराचे देखील काही उपप्रकार आहेत. असो, या ठिकाणी जे काही पुस्तकामध्ये नोंद केलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर अलंकार हा शब्द भूषवणारी वस्तू या अर्थाने घेतलेला आढळतो आणि दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा घेतला जातो. या दागिन्याने स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर पडते. त्याचप्रमाणे अलंकाराच्या योगाने काव्याच्या सौंदर्यामध्ये वृद्धी होते. आता इथे दोन्हीही आलेलं आहे. आपण यापूर्वीही चर्चा केलेली आहे की स्त्रिया जेव्हा दागिने परिधान करतात तेव्हा त्यांच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते आणि काव्यामध्ये जेव्हा आपण अलंकारयुक्त रचना करतो किंवा अलंकाराच्या योगाने साहित्याला देखील सौंदर्य प्राप्त होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणेच अलंकाराच्या योगाने काव्याच्या सौंदर्यामध्ये वृद्धी होते, म्हणजे वाढ होते. काव्य देखील अधिक समृद्ध होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. काव्यामध्ये सौंदर्य निर्मितीला महत्त्वाचे स्थान असते. तर काव्यामध्ये देखील म्हणजे काव्य किंवा साहित्यामध्ये देखील सौंदर्य निर्मितीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून साधं बोलणं, आपणही बोलतो एखादा कवी एखादी जेव्हा कवितेच्या माध्यमातून
तो विचार व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बोलण्याला सौंदर्य प्राप्त झालं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, अलंकार विचार याचा अतिशय विस्तृत वर्णन या साहित्य विचार या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. थोडक्यात आपण साहित्याची लक्षणे पाहत असताना पहिलं लक्षण अलंकार विचार हे पाहत आहोत. यामध्ये अलंकार हा साहित्यामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये सौंदर्य निर्मितीला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं आणि सौंदर्य निर्मितीसाठी अलंकारयुक्त रचना केली जाते हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. यापुढे जो अलंकाराच्या संदर्भामध्ये जो विचार मांडलेला आहे याचा विचार आपण पुढील तासिकेमध्ये करूयात. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.